मुलं पण जरा म्हणजे असे येडवाणी करतात, ऐकत नाही. मुलाचं नाव आयुष आयुष आणि एकाचं ओम. आयुष मस्कुटे. घरात जरा पण थांबत नाही. किती मुले आहेत? 2. दुसऱ्याचं नाव ओम. ओम मस्कुटे. मुलाचं वय, मोठ्या मुलाचं 16-17 आणि एकाचं 14. पुढचा प्रश्न. म्हणजे असं म्हणजे मी असं काही व्यवसाय करायचं म्हणलं ना तर मला यश येईल. पैसा पण राहतच नाही. कसला व्यवसाय आहे तुझ्या नवऱ्याचा तुझा? माझा नाही, मी कामाला जाते, पण असं नाही का आपला धंदा व्यवसाय म्हणजे कोंबड्या पाळणं, शेळ्या वगैरे असं तर ते मरतात. आता गायांचं केलं तर ते पण घर स्वतःच आहे भाड्याचं आहे? स्वतःच. घरात कोण कोण राहतं? आम्ही चौघच राहतो, खाली दीरचा आणि दुसरीकडे सासू सासरे वेगवेगळे. योगिता मस्कुटे, कुंदन मस्कुटे योगंदेही करतात रक्षितंदेही अतिथी प्राप्त रक्षित आणि कार्यंदेही योगंदेही कुलदेवत काय? तुळजापूरचा आहे आणि जेजुरीचा पण आहे. वारा वगैरे कोणाला आहे घरात? माझ्या नवऱ्याच्याच खंडोबाचं वार आहे त्यामध्ये, पण ते आम्हाला म्हणजे असं हे वाटतं. आजचं सासूचं पण आहे. कोणतं? तुळजापूरचं आणि कळगावचं. माळपड दूध आहे. कोणाला? आजचं आजचं सासूला. सासू. कोणाकडे ती माळपडी? आजचं सासू. आजचं सासू कुठं राहते? ती खाल्ली जाते दिवाकडे. तो छोटा आहे. पहिला प्रश्न तुझा नवरा दारू पितो त्याचा होता आणि मुलांचा होता, घरातला होता आणि सुख शांततेचा होता. बोला. आम्ही म्हणजे असं देवाचं जरी काही कार्यक्रम केला ना तरी आमच्या इथं भांडण होतं. काळूबाईला जायचं म्हणलं तरी आमच्या इथं नवरा बायकोची भांडण होतं. आमच्या नाही झालं तरी म्हणजे घरात कोणाच्या ना कोणाचं होतं. असं देवाचं काही कार्यक्रम केलं. गाव पांढरीचे देव कुठले तुझे? म्हणजे गावातले का? आमच्या शेतात आहे एक म्हसोबा, एक धावडाई आहे आणि खाली म्हणजे असं भैरोबा, काळगंगोबा. इथं गावात आपले सगळे देव. योगंदेही करतात खरवडच्या म्हसोबाला पण जातात. किती लांब आहे खरवडं? आमच्या इथनं अर्धा तास लागतो. दर अमावस्येला घरावरून दही भाताचा नैवेद्य उतरवायचा आणि तो काळ्या कुत्र्याला सोडून द्यायचा किंवा कुठल्याही कुत्र्याला द्यायचा दही भाताचा नैवेद्य. आणि अमावस्येच्या दिवशी घरामध्ये एक ताट जेवणाचं करायचं. ते ताट पूर्णपणे एखाद्या गाईला किंवा गंगेला दान करायचं. माझ्या नवऱ्याने काम केलं. 11 सोमवार शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन उसाच्या रसाचा अभिषेक शंकराच्या पिंडीला घ्यायचा. महाकालीचं कुठे कोणाच्या घरामध्ये काय स्थान आहे का? आमच्या घरात. आमच्या घरात नाही.
मग तिथे तुझ्या दीर वगैरे यांच्या कोणाच्या घरात? आम्ही बचत गटात जातो ना, तिथं आहे मंदिर आहे महाकालीचं. लांब आहे का तिथून तुझ्यापासून? नाही, 15 मिनिटात जातो. चालत म्हणलं तरी जाऊ शकतो. मंदिर आहे ना तिथं? हो, त्यांनी म्हणजे घरगुतीच आपलं केलं. महाकालीच्या ती काही घरगुती मंदिर असो किंवा जर कुठे महाकालीचं मंदिर असो, तिथे अमावस्याच्या दिवशी गुलाबाचं फुल व्हायचं. ठीक आहे. म्हणजे साधनेनंतर ते चांगले वागत होते, फक्त आता अजून जरा व्यवस्थित राहावं आणि त्यांनी बाहेर कुठे जाऊ नये. कुठे जातात, कोणापाशी जातात का? दारू पितात ते पण? बरं. नाव काय त्यांचं? राजेश वाकडे, राजेंद्र वाकडे. अद्यतिही प्राप्त रक्ष योगा अनुष्ठित राजेंद्र वाकडे योग. पुढचा प्रश्न. मुलगा रडतो, सारखा चिडचिड करतो, 12वीचा अभ्यास करतोय ना सीईटीच्या परीक्षेचा. तुळजापूरची तुम्हाला काय आहे का? तसं काही माहितीच नाही, घरामध्ये केलेलंच नाही. 5 परड्या भरून घेशील रेणुकेच्या, तेव्हा तुळजापूरच्या नावाने सुद्धा एखादा नैवेद्य देऊन टाकशील. अकरा शनिवार मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन चणे, म्हणजे आपले जे फुटाणे असतात, फुटाणे आणि गुळाचा किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा. 11 शनिवार प्रॉब्लेम आला तर तो टाळायचा. सगळ्या म्हणजे मीच जायचं. हा, ज्या दिवशी प्रॉब्लेम असेल त्या दिवशी फक्त कॅन्सल करायचा, खाडा करायचा. आणि समजा हे मलाच परडायचं नाही जमलं, त्याच्याऐवजी मी खर्च दिला किंवा पुढं काय असेल नाही जमलं. गुरु त्यांनी अशीच गेरमाळ घातली, ते घर सोडून गेले तर परत इथं आलेच नाही, भोगावलंय. बरं. नवरा कुठं राहतो? नवरा आदर्श नगरला राहतो. कुठे येते? वडगाव शेरीमध्ये. मी राहते तिथे. हा. त्यांनी फक्त यावं, लेकरं बिघडायला लागले काय माझे दोन्ही पण. मुलं कुठं असतात? मुलं माझ्याकडे असतात दोन्ही पण. मुलगा हॉस्टेलला असतो, मुलगी माझ्याकडे असते. ते पोरांना कसं झालंय, बाप नाही विचारत, हे नाही विचारत. मी दिवसभर काम करते, काम करत खाईल. आता तू एकटीच राहतेस का? हा, मी भाड्याने खोली घेऊन राहते 2 मुलांना. पण मुलगा कामात बाहेर चाललेला आहे शिकायला मुंबईला, आणि मुलगी माझ्याकडे. ज्ञानं प्राप्तानां योगं नवऱ्याचं नाव? चंदू चव्हाण. चंदू चव्हाण ना? अकरा सोमवार शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन दूध आणि मधाचा अभिषेक करायचा. 1 ग्लासभर दूध आणि 1 चमचाभर मध. 11 सोमवार करायचा. पिंडीवर घरात आहे पिंड, ते नाही, फक्त मंदिरामध्ये. दोन लिंब आहेत.
उभा कापायचा, याचे 2 भाग करायचे. एक सफेद कागद घ्यायचा, नवऱ्याचं नाव लिहायचं आणि त्याच्या खाली अगच्छ हा शब्द लिहायचा आणि ते परत बंद करायचं. गुलाल टाकायचा वरतून आणि हा लिंबू वाहत्या गंगेला एक सोडायचा आणि एक लिंबू 3 रस्त्याला सोडून द्यायचा. ते दुसरा लिंबू पण तसंच करायचा. हा एक केल्यानंतर 2 दिवसांनी एक कर. 2 दिवसांनी करू का? कागदात म्हणजे सोडून वाहते का ना, त्या कागदावर नाव लिहून लिंबामध्ये काय टाकायचं? कुठे गेला? कोल्हापूरला. 8 महिने अजून मुलगा आहे, तो पण कामाला नाही जात, घरीच बसलेला आहे. तो पण शिकलेला आहे, तो पण काहीतरी काम करायला पाहिजे, आई वडिलांचं ऐकायला पाहिजे. तो पण ऐकत नाही जिद्दी मुलगा आहे तो. दोन्ही पोरांचे फोटो काढून इथं ठेवा, मोबाईल फोन ठेवा नाही. आणि काही कामाला गेले, कामधंदा होत नाही. काय काम करता तुम्ही? असं नाही करायचं. सेकंड मटक्याचं म्हणा, सेकंड मोबाईल म्हणा विकत घेतला मी. ते मोबाईल भेटणं झालंय मला, काही धंदा पण वाढले झाले आणि दुसरं म्हणजे पैसे टिकणं झालं. आतमध्ये आलं तर मग एकदम लगेच 2 दिवस टिकतच नाही पैसा. पोरांचे फोटो काढा ना. आम्ही घरनी खूप करतात आम्हाला. एक मोठा मुलगा आहे कोल्हापूर शिकायला, मी घरातच बसलो म्हणजे कॉलेजला जाते आता, बाहेर परीक्षेला तो मोठा मुलगा तिकडचा. हा कोल्हापूरचा आणि हा इथे राहतो. कामावर जरा लक्ष द्यायला पाहिजे. मोठ्या मुलाचं नाव काय? हेमंत. आणि नाव पूजा. बारक्याचं नाव गौतम पूजा. पुढचा प्रश्न. केसेस वगैरे काय नाही घ्यायचं म्हणून घेतला नाही. चैत्र महिन्याच्या शेवटला चालू करा. मोठ्या मुलाचं वेळ नसेल नाव काय बोललेलं त्याचं? पूजा. पण थोड्या अडचणी येतील त्याला अभ्यासामध्ये किंवा त्याच्या करिअरमध्ये थोडीशी अडचणी येतील. मुलाला जर गुरुवारचा उपास धरायला सांगितलं तर करेल का तो? म्हणजे तो असं करणार नाही, मी करू शकते, चालेल का? त्याच्यासाठी त्याच्या अभ्यासासाठी प्रगतीसाठी तोच करायला पाहिजे का? सांगेन की मी. जमत असेल तर कर म्हणावं त्याला. गुरुवारचा उपास करशील त्या दिवशी. मंदिरला जाऊन व्यवसाय धंद्यासाठी, घरातल्या कामांसाठी आणि बाहेरच्या निगेटिव्ह एनर्जीसाठी दर मंगळवारी मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन
एक नारळ आणि रुईच्या पानाचा हार चढवायचा. दर मंगळवारी. अजून काय प्रश्न होता? ते झालं सर्व. अजून काय नवीन प्रश्न होता का? पैसे हातामध्ये टिकायला पाहिजे. नाही, लक्ष्मी यायला पाहिजे घरामध्ये आणि लक्ष्मी टिकायला पाहिजे. आणि जर कर्ज आहे ते कर्ज जरा मिळणार. दर रविवारचं सूर्याला पाणी द्यायचं, अर्घ देतो ना आपण त्या पद्धतीने. मी रोज देते. दर रविवारचं द्यायला सांगा यांना. अजून काही? हे आपण तुमचे हे प्रश्न झाले. दुसरे प्रश्न सांगा मला, याच्यासाठी उपाय सांगितले मी तुम्हाला. पहिला माझी खूप करणी उपाय करणी खूप केलं आमच्यावर. गेल्या वर्षी आमच्या मुलगाचा ऍक्सिडेंट झाला, मोठ्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला. खूप त्रास काढलाय. आता तसं त्रास नाही वाटत. एकदम चांगलं होतं घरामध्ये. कुठल्या कामाला गेलं का यशस्वी व्हायला पाहिजे पोरं. अजून मंगळवारचा पर्याय सांगितला, समजला? रविवारचा पर्याय समजला? सूर्याला रविवारी पाणी चढवायचं आणि मंगळवारी रुईचं पाला नाही का, रुईच्या पानाचा हार मारुतीला द्यायचा आणि गुरुवारच्या दिवशी मुलाचा उपास करायचा. मुलं सांगायचं काही मग ते मुलाचा ग्लोरी घेता कामा. थोड्याशा अडचणी येतील त्याला, पण होईल सगळं. जिद्दी पकडले आता तेच व्हायचं म्हणून त्याला जिद्दी पकडले तो तेच होणार. माझं सगळं एक माणसं हे काय शिकणार आहे. आता जिद्दी पकडून गेली 8 महिने झाले, तर 9 महिने झाले आता. खूप कष्ट करतोय. जेव्हा जर पुण्यात आला तर तुमच्या दोन्ही पोरांना एकदा घेऊन येतात. ते तावीज बांधून देईल त्यांना. मोठा मुलगा यायला म्हणजे तयार आहे. नाही बघा, एकाला आणलं की दुसरा पण येतोय. दोघांना घेऊन या एकदा, तावीज बांधून देईल. तो महिन्यात पैसे द्यायला जेव्हा येतील ना तेव्हा दोन्ही पोरांना घेऊन या. मिस्टरांचं नाव? संतोष यादव. संतोष यादव. कार्यातून देही योगातून देही प्राप्तानां अद्यदेही प्राप्तानां लक्ष्मीदातृत्यां कार्यरक्षितुं देही योगरक्षितुं देही पूर्णमायातं योगातुं कार्यातुं रक्षितुं. कास्ट कोणती आहे? मराठी. गाव? शिरोळ. मी इथेच पुण्यात आहे. 20 वर्ष झालेली माझी. व्यवसाय धंद्यामध्ये म्हणजे असं मन लागत नाही आहे त्यांचं? मन लागत नाहीये. व्यसन वगैरे काय करतात? आधी होतं म्हणजे व्यसन आहे, ड्रिंक करते. घरात काही सांगत नाही. पुढचा प्रश्न. मुलगा मग चिडचिड करतो. काय नाव मुलाचं? मयूर. वय काय? 22. मयूर यादव ना? हा. मनोवृत्ती कार्य वाचा अगतिहीना मनोवृत्ती कार्य वाचा योगदिहीना ती कार्य वाचा नुष्टदेहानां प्राप्तेषु. पुढे आता ना प्रेशर टाकायचं चाललंय पंढरपूरला पार्टनरशिप मध्ये. तर मग त्याच्या जरा अडचणी येतात ते होत. म्हणजे कशासाठी काम घेतात? हा म्हणजे स्वतः टाकतोय जागा घेऊन ते 4 जण पार्टनरशिप मध्ये अर्धा पैसे लावतात. तर त्याच्यात काही अडथळे नको यायला ते काम. काय नाव बोललेलं? संतोष यादव. संतोष यादव योगदंडी करतात अनुष्ठेही सर्वक्षितां कार्यानं कार्यवाचां कार्यवाचां करतात अहं सर्वदेही करतात
साधना किती दिवसाच्या झाल्या? 21 दिवसाची. पुढे का थांबवल्या? ते असंच बंधन मुलींची चिडचिड, घरात असं मन लागलं नाही माझं. अजून काय प्रश्न आहेत? एवढं सगळं सुरू आहे. काय असं यांचं विघ्न तर ते फक्त घरात मन लागलं पाहिजे. काय असं मला ते माहित नाही केलं. दर मंगळवारच्या दिवशी मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन रुईचा पानाचा हार आणि एक नारळ द्यायचा आणि शनिवारची शनीला तेल व्हायचं. मी केलं तरी मुलांनी केलं. तुम्ही करा. कुलदैवत काय आहे? तुळजापूरची आणि खंडोबाची. माळपर्डी वगैरे आहे कोणाला? नाही आहे माळपर्डी, पण मुलाला मागं सांगितलं होतं असं काहीतरी देवीची ना, तर केलं पण नाहीये घरात कोणाला. काय केलं त्याचं आहे ना, तो असं चिडचिड व्हायचा. 3-4 वर्षापूर्वी ना घरात भास व्हायचा त्याचा, बांगड्याचा, गुंडाचा, आणि घाबरायचा. तर सासूबाई त्यांनी कधी काही देवाचं नाही केलं, त्यामुळे आपल्याला नाही, पण असं बघितलं एका ठिकाणी देवीचं. म्हणलं तुळजापूरचं कोणतं काहीतरी 3ऱ्या पिढीचं बोललेलं आहे, ते करून या. मुलगा नॉनव्हेज वगैरे नाही खात, पण ते तिथे जाऊन करून आले, म्हणजे दिरांना घेऊन गेले. आणि त्याच्यानंतर जरा झालं म्हणजे शांतता, ते भास वगैरे कमी, ते गुरुचरित्र देवाचं वाचायला लागला, तर कमी झालं. पण नाव काय? संगीता. काय काय त्रास होतो तुम्हाला? हे गुडघे दुखतात, कंबर, आणि किती वर्षापासून? बरीच वर्ष झाली. रात्रीचं झोपल्यावर काय स्वप्न वगैरे काही? स्वप्न पडतात, पण काय आठवणच राहत नाही. वाईट विचार येतात का मनामध्ये, स्वप्नामध्ये? ते काय समजतच नाही मला, म्हणजे तोपर्यंत विसरून जाते मी उठेपर्यंत. अजून मुलीचं लग्नाचा विचार करते बघायचं, पण ते आली होती ती मुलं, पण तिला काय पसंत नाही, कुठे नावच नाही जमत आहे, कुठे तिलाच नाही पसंत पडत. नाव काय मुलीचं? प्रणाली मोरे. आली होती ना पहिल्या फेरीला. वय काय तिचं आता? आता तिचं 24 पूर्ण झालं, 25 चालू झाला. प्रणाली मोरे. वार काय जन्मवार? तिचं शनिवार आहे. दुसऱ्या मुलीचं काय आहे? तिचं सोमवार आहे. तिचं वय? ती 17 वर्षाची आहे. लग्नाचं काय तिचं? नाही, ती छोटी आहे, ती शिक्षक. आता तिचे 12वीचे पेपर चालू झाले, संपले. दुसरा प्रश्न? दुसरं काय नाही, मला एवढंच फक्त फरक पडू दे मला, बाकी नंतर हवेत आपलं चालू आहे. मग घरामध्ये कोणाला काळकाईचा वगैरे संचार वगैरे आहे का? नाही कुणाला. गावाला वगैरे नाही, सासर घरी तर नाहीच कुणाला, ते लोक मानत पण नाही म्हणा असं. अजून काय प्रश्न पुढचा? मी काय करायला गेले तर होतच नाही. मी एवढं माल आणून ठेवले लेडीजचं, तेही घरी पडले 3-4 हजाराचा माल. कशाचं करता? हे गळ्यातलं, मोत्याचे हार,
तिथून नंतर छतचा आपलं म्हणजे हे थंडाचा खोलला होता, तेही नाही चालत, बंद केला. व्यापारुती कार्यानं व्यापारुती रक्षोगानं व्यापारुती कार्यागच्छुपातं देहितं देहि प्राप्त रक्षोगातं. अजून काही प्रश्न नाही ना? नाही. अत्यंतेहि प्राप्तार्थं रक्षकं देहिनं कार्यते प्रत्युषावच्छुपातं संचित्त रक्षकं ज्ञानं संगीता मोरे अत्यधिना रक्षोगानं प्राप्तानं अनुष्ठेहि प्राप्त रक्षकं देहिनं कार्यागच्छुपातं देहिनं अहं सर्वदेहि भुक्तातं रक्षोगातं देहि प्राप्तानं कार्यागच्छुपातं क्षं कुरु कुरु स्वाहा. सर्वेषां मातृभ्यं कार्यार्थं अष्टकं प्राप्तिषु नमस्ते. अष्टकं सर्वरक्षकं प्राप्तातं संगीतं यातं परमेश्वरं नमस्ते. जास्त बघून आपल्या घरात म्हणजे नाव काय त्यांचं? प्रताप कदम. प्रताप कदम. काय त्रास होतोय त्यांना? म्हणजे असं चिडचिड जास्त करत होतं, तोंडाचा आपल्या हात नव्हतं होतं, जेवण जात नव्हतं. आणि अजून पण खाल्लं. शिवे जास्त द्यायचं, कामावून औषध आली की उशिराच काढली. एवढं औषध काय करत होती म्हणजे असं मनात संशय घ्यायचा. संशय. प्रताप कदम ना? हा. योगतंदेहि प्राप्तातं रक्षकं देहिनं अनुष्ठेहि प्रवचनं योगतंदेहि स्वतः पण काय काम करत नाही. अतिथि प्राप्तातं रक्षोगाष्टदेहिनं प्राप्तरक्षकं देहि कार्यरक्षकं देहि योगरक्षकं देहि अतिथि प्राप्तातं कर्मागच्छुपातं संकुरुकुरु स्वाहा. अहं सर्वदेहि भक्तकल्याणां योगतंदेहि प्रताप कदम कार्यं देहिनं मनोबुद्धी कार्य वाचा रक्षोगातं संकुरुकुरु स्वाहा. बोला पुढचा प्रश्न. हिला पण असं सारखे आजारी पडते. मुलगी पण सारखी आजारी. नाव काय? प्रतीक्षा करते. प्रतीक्षा कदम. करून प्रतीक्षा कदम. वय काय? 22. काय करते? ग्रॅज्युएशन झाले, फॉर्म भरायचा आहे. ऑफिसला कार्यं देहि सर्वदोपरी सर्वरक्षकं देहिनं अहं सर्वदेहि भक्तकल्याणां अद्यदेहि प्राप्तातं सर्वदेहिनं प्रतीक्षा कदम कार्यं योगातं संकुरुकुरु स्वाहा. पुढचा प्रश्न. सासू सासूबाई पण चिडचिड करते जास्त. जे शिकल्यानेच माणूस चिडचिड. एका जागेवर झोपून असते, पण हेच का केलं सारखी बडबड 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 करते. आणि मला तसं तर खाते, नाही तर ते चांगलंच नाही, खायचंच नाही, असंच करायचं. म्हणजे सारखे दुसऱ्याच्या वाईट राहते. नाव काय सासूबाईंचं? बाळाबाई. बाळाबाई कदम ना? योगबुद्धिकं रक्षकं देहिनं प्राप्तातं मनोबुद्धी कार्य वाचा योगातं देहिनं अनुष्ठेहि सर्वचंदः अनुष्ठेहि कार्य अनुष्ठेहि प्राप्तातं देहि ज्ञानं संचित्त रक्षोगातं संकुरुकुरु स्वाहा. पुढे अजून तेच की मुलीचं पैसे घर बांधायचंय, पण ती पण काय काम होत नाही. संपूर्ण प्रश्न झाले. घरात की शांतता यायला पाहिजे, पैसा अडका राहायला पाहिजे, शांतता. सगळं नवरात लई चिडचिड करून काम पण काय करत नाही. त्याने काहीतरी मनानं काम केलं पाहिजे, आपलं कुटुंब सांभाळावं, असलं काय करत नाही. आणि काय असं तसं करा म्हणलं तर ती पण ऐकत नाही, करतच नाही. साती आसरा तुम्ही जो काही घरामध्ये बसवलाय ना, हा. त्याचा तुम्ही वर्षाचा मान देता का नाही? हो देते. काय देता? सवासणी घालायची, तिकडं ती परडी वगैरे सोडायची. कशावरती देताय? घोडावरती का कोंबड्यावरती? कोंबडा. 7 जणीचं एकच देताय ना? हो.
कधी दिला होता? आता किती महिने झाले? 2 महिने मे महिन्यात मे महिन्यामध्ये दिला होता. आता या वर्षीच्या मे महिन्यामध्ये नाही देणार आता 1 वर्ष अडतं. या वर्षी 11 महिन्यात केलं, पहिल्या वर्षी केलं, 11 महिन्यात केल्यानंतर मग 1 वर्ष अडतं. या वर्षी द्या, नाही या वर्षी नाही का, पुढच्या वर्षी. म्हणजे आमच्याकडे तशी पद्धत आहे आता. कारण की मग तो अर्धवट मान राहिलेले आहेत तिथे. अर्धवट राहिले का? बघा, जर तुम्हाला जमत असेल तर यावर्षी देता येत असेल तर त्या अर्धवट मानातून पूर्ण त्रास सुद्धा होऊ शकतो. त्याचबरोबर बाहेरची बाधा पण थोडीशी आहे. घरात काय आहे का? घरात सगळेजण म्हणतात घरातली जागा चांगली नाही. घर किती वर्ष जुनं आहे? मी आल्यापासून तरी आहे तसंच चालू. 25 वर्ष झाली मला लागणार. त्याच्या अगोदरपासून त्याच्या असं अगोदर बाहेर कुठे काय शेंद्राचे देव वगैरे काय बसवलेले आहेत का? काय ते असे असं काहीच नाही. सासूबाईंनी आमच्या घरात काहीच आणून ठेवलेलं नाही. म्हणजे ती सासूबाईंच्या आमच्या भावाच्या तिथं राहते ना, हो. तिला शेती नाही, घर म्हणजे फक्त घरच राहते. जनावरांच्या गोट्यात तिला ठेवलेली त्याच जागेवर आहे आम्ही. वास्तूच थोडीशी नड म्हणजे वास्तू दोषाचीच निघेल, बाकी काही नाही. तिच्या डोक्यात काय राहत नाही आणि असं बडबड करायला लागली म्हणजे मग ते काय कळत नाही तिला. कळतच नाही काय. मग अशी दुसऱ्याने काय बोललेलं ते सुद्धा सगळी अशी येड्यात काढतात धावलं असं करते. ती मुलगा वाढल्यापासून मुलगा काहीच नाही. मस्त चापटा करतो तो. बाहेरची नड म्हणजे थोडेसे बंदिष्ट कार्य झाल्यासारखं आहे. स्वप्न पण दावत होतं मिस्टरने असं असं झालेलं. मला ती काय सांगता सुद्धा येईना झाली. असं मला प्रश्न स्वप्नात आले होते. मेलेल्या माणसाची जास्त स्वप्न जास्त. पडतात. काळकाईचं किंवा काळूबाईचं स्थान कुठे होतं का तुमच्या घरापाशी आजूबाजूला पहिलं? माहेरचं आहे आमचं. सवाष्णी घाटायचं कुठली आहे? तिकडं आमच्याकडं उदगिरी म्हणतात. उदगिरी म्हणून काळा कोकण. ती आमच्या माहेरची जुळल्यात आहेत काळामध्ये. ते माहेरला आम्ही सवाष्णी घालतो 1 वर्ष अडकून पुन्हा म्हणजे त्या दसरा भागाला राबवलेली. जेव्हा जमेल तेव्हा तिच्या नावाने सुद्धा एखादा नैवेद्य देऊन टाकतात. त्याच्या नावाने ठेवलंय किती 5 रुपये करून. घर बैठच आहे ना? हो बैठक सेड सारखं असं एक पाकिट. एकदा आम्ही घरातून घेतलेली चिठ्ठी. कोणत्या सासूची घेतलेले आहेत. परडी आरती घेतलेली आहे का? वारं मोकळं केलंय का? वारं मोकळं व्हायचं. बरं, ठीक आहे. मग आता कधी करायची तुम्हाला गुरुदीक्षा? तेच सांगा आम्हाला. माझं काय नाही, तुम्हाला जेव्हा करायची तेव्हा तुम्ही करू शकता. अंबाबाईची माळ परडी आणलेली आहे, ती कोणाच्या हातून घेतलेली का परत? नाही. तिला उजवलेली का परत? काहीच केली नव्हती. परडी आणून किती वर्ष झाली टोटल? 2-2.5 वर्ष झाली परडीला. बरं, सारवलेली आहे का तिला? मग तुम्ही हे जन्म नाही केलं, मग सारवली कशी काय?
आजीने सगळं मनानेच कारभार केलाय का? आईला सांगायचं आणि आईजीला करायचं. कोणी सांगितलं तुम्हाला? असंच हो, तिला काढून तिला देवदर्शन तिकडून आणलं, तुळजापूरला गेलो, देवदर्शन केलं, हे परडी घेतली परडी. आम्ही परडी आणली. तुम्हाला देवच येऊन सगळं सांगतोय. मग देवाला म्हणायचं ना, तू सगळं सांगतोस ना, स्वप्नातून पैसे पण देत जा म्हणायचं आम्ही तिला. देवाला तुम्हाला दाखवलं. हा, तिला म्हणायचं ना, जरा पैसे पण पाठवत जा जायला सगळ्या गोष्टीला. तेवढं बरं देव करत नाही, तेवढं बरं कष्टाला लावतो. आता काय बोलायचं. नाही, कष्टाला देवाने दिली आपल्याला ही साथ दिली चांगली, धंदे पाण्याला साथ दिली चांगली. बरं का? चालतंय, काही हरकत नाही. जन्म तुम्हाला जेव्हा करायची असेल तेव्हा तुम्ही करू शकता. जन्म आपल्या हिथं करावी लागते. मी काय तुमच्या इथे येऊन करत नाही, तुम्हाला हिथे करावी लागते. जन्माईचा टोटल खर्च आपला 55,000 रुपये येतो. त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच आणायचं नाही, फक्त 55,000 रुपये आपण त्याचे घेतो. त्याच्यामध्ये तुम्हाला चौकाचं सामान, वाजवणाऱ्यांचा खर्च, तुमचं काही गुरुदीक्षेला लागणारं सामान, त्यातमध्ये तुमचे काही पै पाहुणे 4 लोक येतील, त्यांचं जेवण खावण सगळं, हळदीचा कार्यक्रम, देवाचं गोळवणं, हे सगळं 5 पावलीपासनं सगळं आपल्या इथं होतं. तुम्हाला फक्त येताना तुमच्या अंगावरची एक साडी, एक बदलायला साडी, गुरुला जर एखादी फाटकं लुगडं 100 रुपयाचं आणायचं असेल तर आणा, नाही तर ते पण नाही आणलं तरी आम्ही काय तुम्हाला मागत नाही. आमच्याकडे साड्यांचा ढीग भरपूर लागला. नाही, आमच्याकडे स्पष्ट सांगते, आमच्याकडे साड्यांचा ढीग एवढा लागला, आम्हाला लोकांना वाटावे लागतात. गुरुचं ते आणावंच लागत नाही. तेवढं फक्त तुम्हाला आणावं लागतं. आणि 55,000 रुपये टोटल खर्च येतो. एवढा मी संपूर्ण ह्याच्यामध्ये पूर्ण तुमची गेनमाळ होते. गेनमाळीसाठी तुम्हाला संध्याकाळी तुम्हाला इथे 4 वाजता यावं लागतं. या वेळेला